पाटील महाराष्ट्राचा आवाज या विषयावरती आपलं स्वागत करतो। आपल्यासोबत आहे स्वाती रौंदल मॅडम, ज्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत। आपण त्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। मॅडम, आतापर्यंत आपण कसं म्हणजे काम केलं मतदारसंघात त्यामध्ये तुम्ही कसं करू शकता चॅलेंज? आपली उमेदवार आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत आम्ही राजकारण म्हणण्यापेक्षा सामाजिक कार्य म्हणून नेहमीच शेतकरी कामगार पक्षाचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राजकारण कमी पण समाजकारण जास्त ह्याच पद्धतीने आमची कामं असतात। कारण तो आदर्श आम्ही बाळाराम पाटील साहेब यांच्याकडूनच घेतलेला आहे। याही पुढे आम्ही जरी राजकारणात असू तरी एक सामाजिकच कार्य म्हणून आम्ही लोकांची नेहमी सेवा करत राहू। नक्कीच मॅडम, मी परत एकदा आपण एक महिला पदाधिकारी आहेत, पण कसं महिलांना म्हणजे जागृत केलं मतदानाविषयी याबद्दल काय? महिलांना जागृत करण्याची म्हणजे मला तरी वाटत नाही की फार गरज लागते, कारण शहरीकरण आहे, महानगरपालिका आहे, वोटिंग सगळं शिक्षित आहे। जो काही 15 वर्ष लोकांना त्रास झालेला आहे त्यामध्ये दुहेरी मालमत्ता कर असेल किंवा रस्त्यावरचे लॅम्प दिवे असतील, शैक्षणिक काही त्रास असतील, हे त्रास प्रत्येकाला तंतोतंत होतात। त्याच्यामुळे फारशी मला जागृतीची गरज वाटली नाही। जेव्हा आम्ही महिलांना भेटतो आम्ही सांगण्याआधीच महिला उत्सुक असतात की त्यांना पाण्याच्या समस्या आहे, कचऱ्यांच्या समस्या आहे, आपल्या घरांवर दुहेरी मालमत्ता करायचा टॅक्स हे ओझं तर सगळ्यात मोठं आहे। आणि हे जेव्हा महिलांकडून आपल्याला ऐकायला भेटतं त्यावेळेस त्यांच्यात निश्चित हे बदल आम्हाला जाणवतो की त्यांना आत्ता बदल हवा आहे। आपण महिला मी 3 दिवसापासून किंवा 4 दिवसापासून मी महिला मतदारांबद्दल जागरूक भूमिका घेतलेली होती की महिलांनी बाहेर जास्तीत जास्त पडावं आणि मतदान करावं, असं मी नेहमी माझ्या न्यूजच्यामधलं पण आव्हान केलं होतं। तुम्ही काही असं आव्हान केलेलं होतं का की जास्तीत जास्त महिलांना पर्यायी मतदारसंघातील असो या महाराष्ट्रातील महिलांना असो? आव्हान केलं होतं की प्रत्येक महिलेला जर हा त्रास आहे आणि तो त्रास जर आपल्याला बाजूला करायचा आहे तर प्रत्येक महिलेने एक 15-20 मिनिटं फक्त मतदानासाठी लागतात। आपलं किचन सोडून बाहेर या आणि आपल्याला एक लोकप्रतिनिधी हा एक राजकीय म्हणून नाही तर राजकीय सामाजिक दोन्ही दृष्टिकोनातून आपल्याला प्रतिनिधी निवडायचा आणि ते आहेत आमचे आमदार बाळाराम पाटील। नक्कीच मॅडम, परत एकदा प्रश्न आता मतदान संपलेलं आहे आता, तर काय वाटतं या मतदानाला काटेकी टक्कर झालेली आहे, तुम्हाला काय वाटतं? आम्ही पनवेलच्या मतदारांचा कॉल कोणाच्या बाजूला असणार? आम्ही याला टक्कर म्हणू शकत नाही, कारण टक्कर म्हणण्यासारखं काही राहिलं